नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत पिझ्झा। जसं आपण बाहेर डॉमिनोज सारखा पिझ्झा आपण घरी करणार आहोत। सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आपण पिझ्झाचा बेस आहे तो सुद्धा घरी करणार आहेत आणि तुम्ही बघू शकता पिझ्झा किती सुंदर असा झालेला आहे। आपण हा कढईमध्ये केलेला आहे, बिना ओव्हनचा पिझ्झा केलेला आहे आणि खूप सुंदर होतो। जसं बाहेर डॉमिनोज मध्ये पिझ्झा मिळतो अगदी सेम तसाच पिझ्झा आज आपण घरी करणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि घरी केल्यामुळे पिझ्झा मस्त असा होतो। तुम्ही बघू शकता छान असा झालेला आहे मागच्या साइडने सुद्धा आणि चीज सुद्धा छान असं मेल्ट झालेला आहे। कुठलं चीज यूज करायचं त्याच्यामुळे पिझ्झा आपला सेम डॉमिनोज सारखा होतो हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आता पिझ्झा करायला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा पिझ्झा करण्यासाठी त्याचा आपण बेस आहे तो तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे आणि तुम्ही कुठलं पण कप किंवा वाटी घ्या, त्या वाटीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। इथे आपण मोठे 4 कप मैदा घेणार आहोत। तुम्हाला जेवढं पिझ्झा बेस करायचा असतील तेवढं तुम्ही मैदा कमी जास्त करू शकता। इथे आपण 4 कप मैदा आहे तो चाळून घेणार आहे। जरी तो आपण पॅकेट मधला आणला तरी तो चाळून घ्यायचा आहे, कारण आपण व्यवस्थित तो बघून नंतरच घेणार आहोत। 4 कप मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता 1 कप आहे ते दही टाकणार आहोत। आंबट दही घ्यायचं नाहीये, फ्रेश दहीच घ्यायचं आहे। त्याच कपने 1 कप दही यामध्ये टाकायचं आहे। तुमचं दही घट्ट आहे की पातळ आहे त्यावरती डिपेंड आहे की त्यामध्ये पाणी किती टाकायचं। आता यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे। दह्यामध्ये बेकिंग पावडर टाकायचं आणि तुम्ही बघू शकता जेव्हा ते आपण दह्यामध्ये मिक्स करतो तेव्हा दह्यामध्ये बबल्स होतात असे हलके हलके। तुम्ही बघू शकता तुम्हाला असा फेस आल्यासारखा दिसत असेल तर जे बेकिंग पावडर असतं ते ॲक्टिवेट होतं, त्यामुळे असं तुम्हाला बबल्स दिसत असतील, फेस येतो दह्यामध्ये। ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यामध्ये मी इथे एक कप दहीसाठी 1 कप पाणी टाकणार आहे। जर तुमचं दही खूपच पातळ असेल तर तुम्ही पाणी कमी यूज करा, किंवा मग तुमचं दही खूप घट्ट असेल तर तुम्हाला पाणी थोडं जास्तही लागू शकतं। पण इथे माझं मीडियम असं दही होतं त्यामुळे मी 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट मळलेलं नाहीये आणि तुम्ही बघू शकता असं सैलच पीठ मळून घ्यायचं आहे की जेव्हा आपण बेस करतो तो इझिली बेस होतो आणि छान असा फुलतो। त्यानंतर थोडंसं ऑइल लावलेलं आहे आपण आणि हे 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला आपण ठेवून देणार आहोत। तर पिझ्झासाठी आपण इथे व्हेजिटेबल घेतलेला आहे। मी इथे 2 टोमॅटो, 1 ग्रीन शिमला मिर्च, कांदा आणि रेड शिमला मिर्च घेतलेली आहे। तुम्हाला जर रेड शिमला मिर्च नाही भेटली तरी ग्रीन शिमला मिर्च यूज केली तरी काही हरकत नाहीये। आता आपण टोमॅटो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जे टोमॅटो मधलं बी आहे ते घ्यायचं नाहीये, ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। जे टोमॅटो मध्ये पाणी असतं ते सुद्धा पूर्णपणे काढून घ्यायचं आहे या प्रकारे। आणि त्या तुम्हाला जसं आवडत असेल तर तसं तुम्ही हे कट करून घ्या। म्हणजे तुम्हाला जर उभे स्लाइस आवडत असेल तर तुम्ही पातळ असं कट करून घ्या, किंवा मग बॉक्स शेप मध्ये आवडत असेल तर तसं कट केलं तरी पण चालेल। मला बॉक्स मध्ये आवडतं त्यामुळे मी असं बॉक्स शेप मध्ये कट करून घेतलेला आहे टोमॅटो। त्याचप्रमाणे शिमला मिर्च आणि कांदा सुद्धा कट करून घ्यायचा आहे। जेव्हा आपण कांदा कट करतो तेव्हा त्याचे असे स्लाइस आहेत ते वेगळे करून घ्यायचे आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता असं वेगळे करून घेतल्यानंतर ते कट करून घ्यायचे आहेत, एकदमच कट करायचे नाहीयेत। असं पण मी कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो सगळं कट करून घेतलेलं आहे। आता आपण पिझ्झा बेसला लावण्यासाठी सॉस तयार करून घेऊयात। पिझ्झा सॉस, लाल मिरची आहे ती मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेली आहे। लाल सुकी मिरची ती मी अर्धा चमचा घेते आणि त्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचा टोमॅटो सॉस घेऊ शकता। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये रेड चिली ॲड करा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या सॉसमध्ये। आपला छान असा पिझ्झा सॉस आहे तो तयार आहे लावण्यासाठी बेसला आणि असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण बेस रेडी करून घेणार आहोत। 5 ते 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर आता एक गोळा करून घ्यायचा आहे छान, आणि त्याला मैदा आहे सुका मैदा लावायचा आहे आणि तो तुम्ही हाताने प्रेस करून सुद्धा जे बेस आहे तो गोल करू शकता। पण मी इथे
हलका असा लाटून घेणार आहे। जेवढ्या प्लेटमध्ये आपण करणार आहोत तेवढा बेस आहे तो लाटून घेणार आहोत। जर तुमचं प्लेट आहे ती खूप मोठी असेल तर तुम्ही जे बेस आहे तो जास्त पीठ घ्या आणि मोठा बेस करा। मी मीडियम प्लेट घेतलेली आहे त्यामुळे मी मीडियमच बेस आहे तो लाटून घेणार आहे। आता बेस आपण पूर्णपणे लाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ही प्लेट घेतलेली आहे, त्याला सगळ्यात पहिल्यांदा ऑइल आहे ते बेसला त्याच्या ग्रीस करून घ्यायचा आहे, म्हणजे जो पिझ्झा बेस आहे तो त्याला चिकटणार नाही आणि इझिली निघेल। त्यामुळे याला ऑइल लावून घ्यायचं आहे। फक्त पहिल्यांदाच ऑइल लावून घ्यायचं, नंतर दुसरे पिझ्झा आपण याच प्लेटमध्ये करणार आहोत तेव्हा ऑइल नाही लावलं तरी पण चालतं, पण पहिल्यांदा करताना ऑइल लावून घ्यायचं आहे। परत सेकंड टाइम तुम्ही लावलं तरी काही हरकत नाही आहे, तेव्हाही लावलं तरी पण चालतं। आता जो पिझ्झा बेस आहे तो असा या प्रकारे आपण काढून घ्यायचा आणि असा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपण प्लेटमध्ये व्यवस्थित असा टाकूयात। प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये फोल्ड करून पिझ्झा बेस आहे तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। जेवढी प्लेट आहे तेवढंच आपण बेस आहे तो लाटून घेतलेला आहे, खूप जास्त पातळ केलेला नाही आहे, जाड असा बेस लाटून घ्यायचा। त्यानंतर फोकने त्याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचं, होल करून घ्यायचे, कारण जो बेस आहे तो फुगला नाही पाहिजे आणि पिझ्झाचं जे चीज आहे ते खाली नाही आलं पाहिजे। त्यामुळे आता यावरती पिझ्झाचा आहे सॉस तो लावून घ्यायचा आहे। जो आपण पिझ्झा सॉस केलेला होता तो छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला आणखी तिखट हवे असेल तर तुम्ही यावर वरून जर चिली फ्लेक्स टाकले पिझ्झा करताना तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे। आणि आता आपण कढई आहे ती प्रीहीट करून घेऊया, जसं आपण ओव्हन आहे तो प्रीहीट करून घेतो तसं। कढईमध्ये मीठ टाकायचं, ते मी आधी 1-2 वेळेस खूप वेळेस यूज केलेलं आहे त्यामुळे ते असं कलर तुम्हाला दिसतोय मिठाचा। त्यावरती एक स्टँड ठेवायचं, प्लेट झाकून ठेवायची आणि हे 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे आपल्याला कढई। तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता चीज घेतलेला आहे, मी इथे मॉझरेला चीज घेतलेला आहे। ते सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं चीज आहे ते टाकून घ्यायचं आहे बेसला, खूप जास्त नाही, थोडंसं असं चीज आपण ते टाकून घेणार आहोत यामध्ये व्यवस्थित। त्यानंतर व्हेजिटेबल टाकून घेणार आहोत आणि काही जण व्हेजिटेबल म्हणतात थोडंसं फ्राय करायचे, परतून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित होतात, पण असं काहीच नसतं। तुम्ही व्हेजिटेबल डायरेक्ट पिझ्झामध्ये ॲड करा, ते परतून घ्यायची किंवा काहीच गरज नसते तेलामध्ये परतून घ्यायची किंवा मग असं जरा सॉटे करून घ्यायची। डायरेक्ट पिझ्झामध्ये तुम्ही ॲड करू शकता। कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो व्यवस्थित असे होतात, अजिबात कच्चे राहत नाही। त्याचसोबत इथे आपण स्वीट कॉर्न घेतलेला आहे, स्वीट कॉर्नसुद्धा आपण बॉईल करून घेतलेले नाही आहे, डायरेक्ट स्वीट कॉर्न यामध्ये ॲड करायचे, ते अजिबात कच्चे राहत नाही। मी नेहमी पिझ्झा करते तेव्हा डायरेक्ट ॲड करते। या सगळ्या व्हेजिटेबल आहे, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो यापैकी तुम्ही यामध्ये पनीरचे क्यूब पण टाकू शकतात। आता वरूनसुद्धा आपण खूप सारं चीज टाकलेलं आहे आणि कढईसुद्धा आपली आता प्रीहीट झालेली आहे। अगदी हळू त्यावरचं झाकण काढायचं आणि व्यवस्थित अशी प्लेट आहे ती कढईमध्ये ठेवायची आहे। कढई ही प्रचंड गरम झालेली असते त्यामुळे सावकाश तुम्ही त्यामध्ये प्लेट ठेवायची आहे काळजीपूर्वक। तुम्ही बघू शकता प्लेट आपण यामध्ये ठेवलेली आहे आणि आपण यावरती आता मोठी प्लेट झाकून ठेवायची आहे आणि 15 मिनिटं मीडियम गॅसवरती पिझ्झा आहे तो छानपणे होऊन द्यायचा आहे। 15 मिनिटाच्या आधी तो ओपन करून बघायचा नाही आहे, नाहीतर तो फुलत असतो छान, तो असा खाली एकदम व्यवस्थित असा पसरट होतो त्यामुळे। आणि तुम्ही बघू शकता आता आपण 15 मिनिटानंतर प्लेट काढून बघितलेली आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही एकदा चेक केलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे, पण पूर्ण मीडियम गॅसवर 15 मिनिटं आपण पिझ्झा केलेला आहे। आणि एकदा असं चेक करायचा की पिझ्झाचा बेस आहे तो खालूनसुद्धा व्यवस्थित असा झालेला आहे की नाही। आता पिझ्झा आहे तो आपण कढईमधून काढून घेणार आहोत आणि दुसरा पिझ्झा सेम मी तसंच रेडी केलेला आहे, तो कढईमध्ये ठेवायचा आणि पुन्हा एकदा प्लेट झाकून 15 मिनिटं आपण पिझ्झा छान असा बेक करून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता पिझ्झा आता रेडी आहे आपला। अगदी थोडासा थंड झाला की तो आता आपण कट करून घेणार आहोत, लगेचच बाहेर काढल्यानंतर कट करून नाही घ्यायचा, थोडासा थंड झाला की आपण तो कट करून घेणार आहोत। आणि माझ्याकडे इथे पिझ्झा कटर आहे त्यामुळे मी त्याने कट करत आहे। तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही नॉर्मल आपलं चाकू असतो त्याने सुद्धा कट करून घेऊ शकतात। आणि तो व्यवस्थित असा तुम्ही बघू शकता बरोबर मिडलमधून मी कट करून घेतलेला आहे।
तसंच आपण दुसऱ्या साईडने सुद्धा कट करून घेणार आहोत आणि याचे 4 पीसेस करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता, आहा मस्तच. जसं डॉमिनोजमध्ये पिझ्झा मिळतो अगदी तसाच पिझ्झा आपण घरी केलेला आहे. तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. जर अनिशाज रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला पिझ्झाची रेसिपी कशी वाटली. आणि तुम्ही बघू शकता पिझ्झा मागच्या साईडने सुद्धा व्यवस्थित असा बेक झालेला आहे आणि मस्त असं चीज आहे ते सुद्धा मेल्ट झालेला आहे. अगदी डॉमिनोज सारखा पिझ्झा होतो. घरच्या घरी तुम्ही पिझ्झा करू शकता. आता तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. थँक्यू. जर तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ शेअर करेल, त्यामध्ये आपण बेस आहे तो रेडीमेड बेसचा पिझ्झा करणार आहोत. तीसुद्धा व्हिडिओ तुम्ही नंतर बघा. जर तुम्हाला घरी बेस करायचं नसेल तर आपण रेडीमेड बेस करणार आहोत. पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. थँक्यू. बाय बाय.